खा. अगं तू खाल्लं नाहीस तर कृष्णी मला ओरडायला आल्यावर आता ती येत नाही त्यावर उपाशी राहणार आहेस का तू? अगं खा की ग. राहा उपाशी, नग खाऊस. पुण्यांदा चारा घालणारच नाही मी तुला. बस तशीच. अगं अशा कशाला चिडतीस? ती नाही खाणार. तुझा जेवढा कृष्णावर जीव आहे तेवढाच तिचा पण जीव आहे ग. आता कृष्णाच्या आठवणीने तूच खाणं सोडलंय तर ती तरी कशी खाईल? मस्त तिला समजून सांगायचा प्रयत्न करते पण तिला कळत नसेल का कृष्णाच्या आठवणीने तू पाक तुटून गेली म्हणून. हो, मी समजासनी सांगून दमले की आपली कृष्णी येणार, आपली कृष्णी येणार. खवा यायची हो कृष्णी. तू काळजी कर नको, आपली कृष्णा नक्की येईल. मला माझी कृष्णी पाहिजे. अगं हो, मी आजच पोलिसांच्याकडे जाणार आहे आणि जिथं दरीत बस पडली ना तिथं सगळ्या गावात चौकशी करणार आहे. आपल्या कृष्णाला हुडकण्यात मी कसलीच कसर बाकी ठेवणार नाही बघ. आपली कृष्णी येईल ना व सापडेल ना ती. सांगितलं ना तुला धीर सोडू नको म्हणून. आपण हुडकून काढू तिला. आजी, अगं काहीच कळना झालंय. काय चाललंय हे सगळं आयुष्यात माझ्या? मला कळतंय पोरा, कधी कधी आयुष्य जन्माचं वैर असल्यागत वागतंय बघ आपल्यावर. अशा वेळी शांत राहायचं. जे घडतंय ना ते फक्त बघत राहायचं. सगळं खरंय तुझं. एकीकडं अंतरा आहे जिची ह्या सगळ्यात काही बी चूक नाही, तरी तिला सगळं भोगावं लागतंय. अगं तिला माझ्या संग लग्न करायचं आहे आणि दुसरीकडं माझं कृष्णा संग लग्न झाले. ती कुठं हाय, कशी हाय, काहीच माहित नाही मला. अगं काय करू काहीच कळना झाले. काही गोष्टी काळावर सोडून द्यायच्या असतात राया. काळच त्याची उत्तरं देतो बघ. कृष्णा, तिला माझ्यासारखा नवरा नको होता. तिला शिकलेला नवरा पाहिजे होता. तरी पण ती माझ्या संग लग्नाला कस काय उभी राहिली? भाऊसाहेबांची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा बळी का दिला तिनं? कारण ती स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करणारी पोर आहे. अशा मुली आजकाल मिळत नाही राया, ज्या स्वतःच्या आधी दुसऱ्याच्या आनंदाचा, सुखाचा विचार करतात. तुलाही नशिबान आहेस राया, तुला कृष्णासारखी बायको मिळाली. अगं आजी, लग्न झालं त्या दिवसापासूनच माझी बायको बेपत्ता आहे. कुठं आहे, कशी आहे, काहीच माहित नाही मला. दुसरीकडे जिच्या संग माझं लग्न ठरलं होतं ती लग्नाला मागं लागले. आजी, आता तूच सांग मला, काय करू मी? राया, तुझं आयुष्य आहे, तूच ठर. मी काय बोलणार र, पण एक गोष्ट सांगते, मनावर हात ठेवून मनाचं ऐक. माणसाचं मन कधीच त्याला फसवत नाही. असं कसं लग्न करायचं नाही राहिला? त्याला लग्न करावंच लागेल. समजतो कोणतं स्वतःला? त्याला काय वाटतं? फार हिरो समजतो तो स्वतःला. मी त्याच्या घरी तोपर्यंत थांबून राहणार जोपर्यंत तुम्हाला लग्नाला हो म्हणत नाही. मी कोणासाठी काही थांबणार नाहीये. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. मला लग्न करायचं रायाशी. असं लग्न होणार आहे का तुझं? आणि असं जाणार आहेस का चालत? म्हणजे दुसऱ्या मिनिटाला ते रायाला कळेल की ऍक्सिडेंट वगैरे सगळं खोटं होतं, आपण नाटक करत होतो. मग तुला वाटतंय राया तुझ्याशी लग्न करेल? अगं लग्न तर सोड, तो तुझं तोंड पण बघणार नाही आयुष्यभर. मग काय करू मी? बिन लग्नाची राहू का दुसऱ्या कोणाशी लग्न करू? काही करायचं नाही, फक्त धीरानं घे. अजून किती धीराने घेऊ? एवढे दिवस धरला होता ना धीर. अजून किती दिवस थांबू लग्नासाठी डॅड? हे सगळं तू गुलीला विचार. ती तुझं लग्न लावणार म्हणजे लावणार.
सुनील, सुनील, काय वहिनी, ठीक आहे. काय आणायचंय का? हो, एक विषाची बाटली घेऊन ये. विष? अरे बघतोयस काय, जा जाऊन घेऊन ये. काय चालवलंय तुम्ही? प्रदीप दादानी मागवलेली ना, त्याला देऊन येते. मला नाही हो रायाची ही अवस्था बघवत. तो मनाने किती खचलाय दिसतंय ना. आता नाही मनाविरुद्ध वागायचं मला त्याच्या. आणि मग अंतराचं काय? तुमचे भाऊ आणि बहिणी काल काय म्हणून गेले ऐकलत ना? आपल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. मी जाऊन येते दादाच्या घरी अंतरेला भेटून. त्यांची माफी मागते, हात जोडते, पाया पडते, नाक घासते आणि सांगते त्यांना की आम्हाला आमच्या रायाच्या मनाच्या विरुद्ध काही नाही करायचं. लग्नाचं आपण नंतर बघूया. मला नाही हो रायाची ही अवस्था बघवत. हो, आम्हाला पण बघवत नाही. पण म्हणून तुम्ही हे जे काही करताय ना, ते करायची काही गरज नाही. आम्ही बोलतो रायाशी. तुम्ही बोलणार होय त्याच्याशी? जेव्हा जेव्हा त्याला गरज होती तेव्हा तुम्ही नाही बोललात. त्याला शिक्षणातलं काही कळत नव्हतं, तुम्ही नाही बोललात. त्यांनी शिक्षण सोडून दिलं तरीही तुम्ही नाही बोललात. आयुष्यात त्याला काय करावं कळत नव्हतं तरीही तुम्ही नाही बोललात. त्यांनी कारखान्याचं काम पाहिलं तरीही तुम्ही नाही बोललात. एका कारखान्याचे त्यांनी 5 कारखाने केले, देशभर हळद पाठवली. का? तर तुम्ही त्याचं कौतुक करावं म्हणून. तरीही तुम्ही नाही बोललात. मग मी कसा विश्वास ठेवू की तुम्ही आता तरी बोलाल? हो, आम्ही नाही बोललो त्याच्याशी, नाही केलं त्याचं कौतुक. कारण आम्हाला माहित होतं आम्ही त्याचं कौतुक केलं असतं ना, त्याच्या आयुष्यातलं ध्येयच संपलं. मग पूर्ण माहित तो फक्त आणि फक्त आमच्या कौतुकासाठी धडपडतोय. आणि ते जर आम्ही आधी केलं असतं तर आज जिथं पोचलाय ना तिथं पोचलंच नसतं. तुम्हाला काय वाटतं? आम्ही त्याच्याशी बोलत नाही, त्याचं कौतुक करत नाही म्हणून आम्हाला त्याची काळजी नाही? मला जेवढी काळजी आहे ना तेवढीच काळजी आम्हाला बी त्याची. आम्ही बोलतो रायशी, समजवतो त्याला. तुम्हाला तुमच्या भावाकडे जाण्याची, त्याची माफी मागण्याची आणि नाक घासण्याची गरज नाही. आम्ही बोलतो आमच्या रायाशी. राया, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पोलिसांनी कृष्णाच्या काही गोष्टी आम्हाला आणून दाखवल्या, पण आम्ही सुद्धा तुमच्यासारखी आशा सोडली नव्हती. त्यानंतर सुद्धा आम्ही पोलिसांच्या सतत संपर्कात होतो, पण कृष्णाचा पत्ता लागतच नाहीये. आणि आता त्यांचं ठाम मत झालंय की कृष्णा जिवंत नाहीये. आणि राया, आम्हाला सुद्धा तेच वाटतं. हो, पण ती जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत आपण कशावरच विश्वास ठेवायला नको. आता कशी सापडेल ती? ती मेली असेल, जंगलात एखाद्या प्राण्याने तिला फरफटत नेली बी असेल, आणि जंगलात वाघ बिगा असेल तर. बस, एवढं विस्कटून सांगायची गरज नाही. राय, तुमचं काय, आशाचं काय, सोपांचं काय, दुःख लय मोठं आहे. पण या दुःखातून आपल्याला बाहेर पडायला हवं. आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला दुःख पोचणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. वय, मला बी पटतं यांचं म्हणणं. राया, अरे जे काही झालं ह्यात अंतराची काय चूक आहे? मग आपण तिला ह्या सगळ्यांची शिक्षा का द्यायची? राया, त्या अंतराला तुझ्या नावाची हळद लागली. तुझ्याबरोबर संसाराची तिनं स्वप्न पाहिली. ते स्वप्न मोडायचा आपल्याला अधिकार नाहीये पुरा.
त्यामुळे राया, आम्हाला वाटतं की तुम्ही लग्न करा. झालंय माझं जेवण. कृष्णे, कृष्णे, कृष्णे. पाय पुढं कर. दमाना. आशा, आले वाटते. कुठे आपले कृष्णा? हा, कृष्णे, कृष्णे, कृष्णे. अहो कुठे कृष्णा? अहो कुठे कृष्णी? सगळीकडे चौकशी केली पण कुठं कायच पत्त्या लागा ना ग. अहो तुम्ही तिला नीट हुडकलंच नसणार बघा. आणि रस्ता चुकली असेल का होती? आणि तुम्हाला माहितीये की आपली कृष्णी आपल्या बिगर एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. तर मी तुम्ही तिला एकलं सोडून आलात होय असं? उठा उठा, आधी तिला शोधून आणा. अगं कुठं हुडकू? आधी तिला हुडका. मला काय बी माहित नाही, मला माझी कृष्णी पाहिजे. जा. अगं सगळ्या जागा, सगळी गावची गावं पालती घातली, कुठं पत्ता लागा ना. मामा, कृष्णाला हुडकाय गेला होतास ना? होय दाखलं मालक, तिचा कुठंच काय बी पत्त्या लागा ना बघा. कुठं हुडकू माझ्या लेकराला मी? हे मामा, अशी हार मानून कसं चालेल रे? कृष्णा नक्की सापडेल बघ. तुम्ही दोघं असं रडलेलं कृष्णाला अजिबात आवडणार नाही. धाकलं मालक, हे काय नशिबाला आलंय आमच्या बघा. तुम्ही आमचं जावई झालात पण तुमचं आनंदाने स्वागत बी करू शकत नाही आम्ही. पहिल्यांदा आमच्या घरी आलात, ती बी असं. नकालय मनाला लावून घेऊ. तुमच्या मनाची घालमेल समजू शकतो मी. आमच्यामुळे तुमच्या वाट्याला हे सगळं आलं. माफ करा आम्हाला. अहो असं काय करताय दाखलं मालक? तुमचं काय चुक आहे? अहो शेवटीची नशिबाला आलंय ते कोणाला कधी चुकलंय का? अंतराचा बी ऍक्सिडेंट झाला असं ऐकलं. बरी आहे ना होती? देवा, त्या पोरीला काय होऊन देऊ नगस र. तुमची लेख सापडना झाल्यात तरी तुम्ही. अहो ती अंतरा बी कुणाची तरी लेखच आहे की. तिच्या अंगाला हळद लागून तिचं लगीन झालं नाही, यापेक्षा वाईट काय असू शकतं आयुष्यात? आता आयुष्यभर तिच्या मनाला ही गोष्ट खात राहील, तिच्या आईबापांनी कसं जुळवायचं तिचं लगीन? मांडवा पतूर आली आणि लगीन झालं नाही. यो गाव लई मोठा असतोय. देव तिला तो सोसायची ताकद देव. काळजी घ्या. येतो मी. रंजे, तू नका एवढी काळजी करूस. तू समजा माझ्यावर सोड बरं. मी रायाला लग्नाला तयार करणार, तू माझा शब्द आहे. तसं झालं तर चांगलंच आहे, पण लग्नाच्या वेळी केली तशी गडबड करू नकोस, नंतर आम्हाला निस्तरावं लागतं.
मी लग्नात काय गडबड केली? हेच की रायाला तू सांगायला विसरलीस की तुझं कृष्णाशी लग्न होतंय. आम्हाला वाटलं तू सांगितलं असशील. हा ती वय. आता रणजित तुला तर माहितच आहे मी इदा त्यांचा मान सन्मान किती जपत्या. इदा त्यांच्या घराकडे कुणी मान वाकडे करून जरी बघितलं का नाही तरी बी मला सोसत नाही बघ. आणि रणजे अगं लग्नाच्या दिवशी का नाही मला काय बी सुधरत नव्हतं बघ. पण ह्यान बारीला नाही तसं होणार बघ तू. बर ती जाऊन दे रणजे. मला तर काय वाटतंय माहित आहे का राया आता दुःखात आहे का नाही म्हणून तो लग्नाला नाही म्हणतो. पर त्याचं भलं कशात आहे हे आपल्याला माहित आहे की. तू नग काळजी करूस मी बरोबर त्याला तयार करते. आजी कुठे आहे ग? ते असतील त्यांच्या खोलीत. ठीक आहे. राया राया हे बघ जी हातातनं निष्ठून गेले त्याचा लय विचार करत बसू नगस. पण जी समोर आहे ती हातातनं निष्ठून देऊ नगस म्हणजे झालं. हे बघ तुझ्या ना अंतराच्या लग्नाचा चढदिशी निर्णय घे. ते शक्य नाही. कृष्णा सापडल्याशिवाय मी लग्नाचा विचार पण करू शकत नाही. आणि तुम्ही पण हे विषय सोडून द्या आता. राया राया थांब की. अरे अरे ऐकून तर घे एकदा. राया हे राया थांब. मावशे तुला एकदा सांगितलं ना जोपर्यंत कृष्णा सापडत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत. ठीक आहे नको करूस बघ तिची वाट. पर तू जिची एवढी काळजी करतोयस ना तर तिने तुझ्याशी लगीन नक्की कशा पाय केलंय हे तर तुला माहित आहे का? भाऊसाहेबांची इज्जत जाऊ नये म्हणून. असं फक्त तुला वाटतंय राया. तिने पैशासाठी लगीन केलंय स्वार्थासाठी केलंय. तिला फक्त पैसा पाहिजे होता. तिचा पहिल्यापासून तुझ्या पैशाव तुझ्या कारखान्यावर डोळा होता म्हणून तर भाऊसाहेबांची गोड बोलून ती कारखान्यावर कामाला आली. हळूहळू तिने चांगली पोस्ट मिळवली केबिन मिळवलं आणि मग काय समजा हिशेब आपल्या ताब्यात ठेवला. तिला असं वाटलं आपण जर रायाशी लगीन केलं तर तो काय शिकलेला आहे बी तवा. आपल्या हुशारीने ही समजा आपल्या ताब्यात घेता येईल. नाही नाही कृष्णाशी नाही वागणार. वागल्या ती. तू जरा नीट आठवून बघ. ती मुद्दाम मंगळसूत्र घेऊन लग्नात आली. नवऱ्याची उष्टी हळद लावून घेतली पुन्हा चुडा बी भरला आणि अंतरा तिथं नाही त्याचा बरोबर फायदा उचलला आणि बरोबर डाव साधला र राया. नाहीतर तू सांग की जिला फक्त शिकलेला नवरा पाहिजे होता ती तुझ्याशी लगीन कशा पाय करल. पर देवानी तिला तिच्या कर्माची फळं दिली. हितच करायचंय आणि हितच फेडायचंय म्हणते ती का नाही. ही एकदम बरोबर आहे बघ राया. लेकरं ऐक माझं. तू बी आता कृष्णेचा विषय कायमचा मनातून काढून टाक. अंतरा तुझ्यासाठी बनल्या. अंतराशी लगीन कर. तिचा तुझ्यात लय जीव गुंतलाय र. तिने जर उद्या तिच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय करणार आहे. तू जर लग्नाला तयार झालास का नाही राया तर भाऊसाहेबांनी बी लय बरं वाटेल बघ. बाकी समजा तुझ्या हातात आहे. तू जसं ठरवशील तसं. मी तयार आहे लग्नाला.